तोरणा किल्ल्यावर सुरुवातीचा जो आहे ना 100-200 मीटरचा पॅच डायरेक्ट खडा लागतो आपल्याला. या जगात किती सुंदरता असू दे पण सह्याद्रीच्या सुंदरतेला कुठेच कोणीच तोड देऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की. तुम्ही सांगा काय चुकलं माझं. महाराजांचा जन्म 1630 मध्ये झाला तर त्याच्या आधी हा किल्ला होता. या किल्ल्याचं नाव प्रचंडगड असलं पाहिजे. तोरणा बिगिनर्ससाठी नक्कीच नाहीये. हा फालतू पण. आणि किती आता माझा पहिला ब्लॉग नाही ज्या ब्लॉगिंग मध्ये कोणते सांगते की कचरा खूप जास्त होतोय. जय शिवराय मंडळी. कसं काय आपण निघालेलो आहे तोरणाला चाललोय आता आपण. आणि जाता जाता वडिलांना सोडायचं होतं चिंचवड स्टेशनला. ते चाललेत मुंबईला आता. पण जाताना असं किस्सा झालं की मी आहे ना माझं सगळं वॉलेट वगैरे विसरून आलेलो आहे. माझ्याकडे काहीच नाही सध्या आणि कॅश काही नव्हतं. आणि मी पप्पांना बोललो ऑनलाईन पैसे आहेत म्हणजे बऱ्यापैकी ऑनलाईन पैसे आहेत माझ्याकडे पण कॅश काहीच नव्हतं. आणि मी वडिलांना बोललो की बाबा कॅश राहिली माझ्याकडे नाही का. तर पप्पांनी त्यांच्याकडची असलेली सगळी कॅश मला देत होते. ते म्हणजे वडिलांचं मन समजणं जमणारच नाही कधी कुणाला. तर त्यांच्याकडे जी काही कॅश होती त्यांना पण प्रवास करायचा आहे बरं का. त्यांच्याकडे जी काही कॅश होती मला देत होते. तेव्हा सगळी काही घेतली नाही थोडीशी घेतली कारण की माझ्याकडे पण काही कॅश नव्हती. त्यामुळे खरंच वडिलांचं मन समजून फोर. म्हणजे कधी कधी तर मला ट्रॅकिंगला जाऊ नको असे म्हणणारे वडील किंवा कशाला एवढं थंडीचं चाललंय असं देखील मला काल म्हणले. पण तरी देखील जाताना काहीतरी कॅश पाहिजे पैसे सोबत पाहिजेत हे त्यांनी जाणून त्यांच्याकडची सगळीच कॅश मला देत होते. हे वडिलांचं मन समजणं कर जास्त आवडतं. आता मी चाललोय वेदांतला वगैरे घेईल. थोडासा मोकळा रोड भेटला म्हणून मी व्हिडिओ काढून घेतला. तर आता बघा कशी ट्रिप होती काय ट्रिप होती. चला जय शिवराय. वेदांते सुमेधे गौरव आणि भाऊ तुझं ओम आहे आणि मी आज आमचं गावावर एकटाही नाही का. त्याच्यामुळे आम्ही सगळे चाललो आता तोरणाला. कायवाडीतून निघतोय पेट्रोल भरेल जाताना आणि ट्रिप एन्जॉय करा. आम्ही आता थांबलेलो कात्रज बोगद्याच्या इथे. आणि आमचं कसं आहे थोडंसं आजची ट्रिप ही फोटो ओरिएंटेड किंवा ब्लॉग ओरिएंटेड असणार आहे कारण की आम्हाला वेळ आहे. आम्ही तिकडे राहणार आहे स्टे आहे आमचा. पण तुमचा जर वन डे रिटर्न वगैरे असं काही प्लॅन असेल तर असं फोटो वगैरे काढायला जास्त थांबत जाऊ नका. डायरेक्ट गाठायचं तोरणा आणि आपलं ट्रेकिंग चालू करायचं. आम्ही थोडं थांबत मज्जा घेत तुम्हाला माहिती देत आजची संपूर्ण ट्रेकिंग करणार आहे. आणि भावला वाजते थंडी आणि माझी अप्सरा काय दिसतीये. लुक ॲट हर लय जवळ गेला हा. मिसळ इज प्रेम त्यामुळे थांबलोय. नाश्ता काय करायचा या प्रश्नावर खूप जास्त विचार केल्यानंतर आम्ही मिसळवरच परत आलो. खातोय खूप थांबलोय. कात्रजचं बोगदा यानंतर थोडं पुढे येऊन थांबलेलोय आम्ही. आता मी नसरापूर फाट्याला येऊन थांबलो. इकडनं आज जाणार आहे. खरं तर अलीकडे बाबे घाट म्हणून पण आहे. तर बाबे घाटचा थोडासा रस्ता खराब आहे पण तो रस्ता देखील जवळ पडतो. पण आम्ही म्हणलं की चांगल्या रस्त्याने जाऊ. हा रस्ता थोडासा लांब पडतो जास्त नाही पण रस्ता खूप चांगला आहे. त्यामुळे नसरापूर फाट्यातून आत येऊन सरळ वेल्ल्याकडे जाऊन तोरणाकडे जाणार आहे. किल्ल्याच्या पायथ्याशीच पार्किंगची व्यवस्था आहे. टू व्हीलरला एका गाडीला 30 रुपये भरून पार्किंग वगैरे करून आम्ही चालू केली आमची तोरणागडाची ट्रेकिंग. मी आहे ना पहिल्यांदा एवढं लेट कुठलं तरी ट्रेकिंग चालू केलंय. नाही तर नॉर्मली सकाळी 7-8 वाजता आपण चालू करतो. तोरणा किल्ल्यावर सुरुवातीचा जो आहे ना 100-200 मीटरचा पॅच डायरेक्ट खडा लागतो आपल्याला. असं वाटतं गड खूप अवघड आहे पण तो पॅच क्लिअर नंतर परत असा सप्पा रोड लागतो. त्यानंतर पण खडा रोड आहे मला माहिती आहे कारण की मला येऊन एक जवळपास 4-5 वर्ष झालेले आहेत अजून. आता तो खडा रोड कधी लागतो बघू. पण आता असा परत जवळपास अर्धा 1 किलोमीटरचा पॅच असा असतो तो सप्पा आहे. त्याच्यामुळे तिथला जो दम भरलेला असतो इथं रिकवर होतो. थांबू नका जास्त चालत राहा. आता इथे जस्ट समोर तुम्हाला दाखवतो. इथे आहे ना महाराष्ट्र वन विभागाकडून बसायची वगैरे पण सोय केलेली आहे. आणि इथं तोरणा किल्ल्याची माहिती आहे वाचा. झूम करू थांबा.
जसं मी म्हणलं थोडासा सप्पय पाठ लागला तर थोडं लगे परत खडा भाग देखील लागतो. एक 500 मीटर तो असेल सप्पय भाग, परत खडा पाठ चालू होतो. या जगात किती सुंदरता असू दे पण सह्याद्रीच्या सुंदरतेला कुठेच कोणीच तोड देऊ शकत नाही. काय सुंदरता आहे. हे ना आणि पहिल्या पॅच मध्येच लागलेलं. अजून वरती जायचंय, अजून खूप सुंदरता बघायची आहे, गड किल्ल्याची भव्यता बघायची आहे. पण पहिल्या पॅच मध्येच किती सुंदर दिसतंय. मी असं म्हणलं होतं की बॅटरी संपू नये फोनची म्हणून फक्त महत्वाच्या गोष्टी तेवढ्या शूट करायच्या ब्लॉगसाठी. पण सह्याद्री एवढी सुंदर आहे, प्रत्येक गोष्टच महत्वाची वाटते. त्यामुळे ना असं निवडक कोणत्या गोष्टी घेऊ, कोणत्या गोष्टी टाकू, याच्यामध्ये एक वेगळं संभ्रम तयार होतं. बघू आता ब्लॉग एडिट करताना समजल ते. जवळपास त्या बोटापासून इथपर्यंत सप्पयच भाग होता. बोटापासून म्हणतोय काय मी, पण ते माझं बोट जिथपर्यंत जात आहे ना तिथून पण खडा भाग आहे आणि वरती सगळा खडा भाग आहे. तोरणा बिगिनर साठी नक्कीच नाहीये. तोरणा म्हणजे खर तर एक हार्ड किल्ला आहे. कसं ना आपण किल्ल्यावर ज्यावेळी येतो ना त्यावेळी त्याचं भान राखलं पाहिजे. मावळ्यांच्या रक्ताने हे किल्ले आपण जिंकले होते. इथंच डस्टबिन आहे. डस्टबिनमध्ये कमी कचरा आहे आणि डस्टबिनच्या खाली जास्त कचरा आहे. ही जी माणसं आहेत ना, ह्या माणसांवर काहीतरी कठोर शिक्षा झाली पाहिजे. हा फालतूपणा. आणि किती आता माझा पहिला ब्लॉग नाही ज्या ब्लॉगिंगमध्ये कोणते सांगते की कचरा खूप जास्त होतोय. भरपूर ब्लॉग्स आले, भरपूर लोकांना माहिती देखील आहे की कचरा करायला नाही पाहिजे. पण ही घाण कशी काय होते इथं, ह्याच्यावर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे. वेद्या मला म्हणतोय की कुठेतरी ब्रेक घेऊ. बरोबर आहे, पण मला माहिती आहे कुठं ब्रेक घ्यायचा आहे. 5 मिनिटावर ब्रेक घेऊ ना, बरोबर का नाही. असं हा मग तुला बदनामी करायची. मला बदनामी नाही करायची. मी सांगतोय की 5 मिनिटावर ब्रेक घेऊ. काय चुकलं माझं? बरोबर आहे. काय चुकलं माझं? बरोबर आहे. तुम्हीच सांगा काय चुकलं माझं. या तहानलेल्याला कोणी पाणी देतं का? पाणी या गड किल्ल्यावर सह्याद्रीवर भटकत असताना तहान लागते. तहानलेल्याला कोणी पाणी देतं का? पाणी. प्रत्येक गड किल्ल्यावर गेल्यावर सह्याद्रीचे प्रेमी भटकंती आपल्याला भेटत असतात. हे सगळे आपल्याला भेटलेले आहेत. जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवराय. काय नाव म्हटलं? मस्त मराठी ब्लॉग. इझी नाव आहे भाऊ, काय विषय नाही. हा शेवटचा पॅच आणि आपण आता आहे ना दरवाजावर पोहोचतोय. पुढे दरवाजा आहे. 1 तासामध्ये आम्ही दरवाजापर्यंत आलोय. अजून पुढे झुंजार माशी, बुदला माशी वगैरे करायचं. चला, पण भारी पॅच आहे. अवघड किल्ला आहे, सोपा किल्ला नाही एवढा. महाराष्ट्र शासनाने तोरणगडावर जे लावलेलं आहे, म्हणजे तोरणगडाची माहिती दिलेली आहे, तर त्या माहितीनुसार तोरणा अथवा प्रचंडगड देखील म्हणलं जातं या गडाला. तर तोरणा अथवा प्रचंडगड हा अति दुर्गम गड आहे आणि लिखित साधनात गडाचा प्रथम उल्लेख बहामनी काळापासून मिळतो. मलिक अहमद हा 1470 म्हणजे 1414व्या शतकापासून या गडाला इतिहास. 1470 ते 1483च्या दरम्यान कोकणाच्या मोहिमेवर असताना त्यांनी हा किल्ला जिंकला होता. नंतर 1624 ते 1632 पर्यंत काही काळ कानंद खोऱ्यांच्या हैबतराव देशमुख यांनी किल्ला आपल्या अंमलाखाली ठेवला होता. म्हणजेच
1624 ते 1632 महाराजांचा जन्म 1630 मध्ये झाला. तर त्याच्या आधी हा किल्ला होता हैबतराव देशमुख यांच्याकडे. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना इसवी सन 1647 ला हा किल्ला स्वराज्यामध्ये घेतला छत्रपती शिवरायांनी. नंतर 1671-72 मध्ये शिवाजी महाराजांनी राजांनी गडाच्या दुरुस्तीसाठी जे अंदाजपत्रक तयार केले होते त्या तोरणाचा प्रचंडगड असा उल्लेख केलाय. अच्छा, म्हणजे आपण आता जरी तोरणागड म्हणत असलो तरी छत्रपती शिवरायांनी त्यांच्या अंदाजपत्रामध्ये प्रचंडगड असा या किल्ल्याचा उल्लेख केलेला आहे. 1690 मध्ये परिसरातील इतर किल्ल्यांसह शंकराजी पंत सचिवांच्या आज्ञेने कान्होजी झुंजारराव यांनी जिंकून घेतला. या लढाईत मुघल किल्लेदार हातम खान मारला गेला. मुघलांनी 1703 पासून तोरणा जिंकण्यासाठी प्रयत्न सुरू केले. औरंगजेब स्वतः किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन सैन्यास आज्ञा देत होता. मार्च 1704 ला किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. गडाचे नाव बदलून फुतुल्ले, लय अवघड नाव होतं ते मुघल, काय नाव लिहिले ते बी समजना. गडाचे नाव बदलून गडाचे नाव बदलून फुतुलगेब म्हणजे दैवी विजय ठेवले. अच्छा, फुतुलगेब हे उर्दू शब्द आहे माझ्या मते, तर उर्दू शब्दानुसार दैवी विजय ठेवलाय. तर 4 वर्षांनी 1708 मध्ये सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर सैन्य चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात घेतला. 1818 ला इंग्रजांनी मराठी राज्य ताब्यात जरी घेतले असले तरी पंत सचिवांच्या भोर संस्थानात तोरणा किल्ला 1948 साली संस्थान खालचा होईपर्यंत होता. म्हणजे तोरणा गडावर कधी इंग्रजांचं राज्य नव्हतं. या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाने हे लावलेलं आहे. आणि तोरणागड 2 भागात विभागला असून बिन्नी दरवाजा. अच्छा, ठीक आहे, ही माहिती तुम्हाला गडावर येऊन समजेलच. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1624 ते 1632 पर्यंत हैबतराव देशमुख यांच्याकडे होता. तर मला नीट माहित नाही की हैबतराव देशमुख आदिलशहासाठी की कुतुबशहासाठी का निजामशहासाठी काम करत होते, पण त्यांच्याकडे किल्ला होता हा, किंवा स्वतःचं एक वेगळं वतन होतं त्यांचं. नंतर 1647 ला महाराजांनी किल्ला घेतला आणि या किल्ल्याचं नाव महाराजांनी प्रचंडगड असं ठेवलं होतं. पण अजून देखील आपण या किल्ल्याला तोरणच म्हणतो. तर काय हळूहळू बदल होईल त्या नावामध्ये, पण तोरणा खूप जुनं नाव आहे. पण कसं झालं, आपल्याला इतिहासामध्ये शिकवलं गेलं ना की स्वराज्याचं तोरण बांधलं तोरणाने, त्यामुळे आपण तोरणा नाव प्रचलित असे असतं. तर ठीक आहे, आता जसं मी इतिहास वाचला त्यानुसार तर या किल्ल्याचं नाव प्रचंडगड असलं पाहिजे. राजगड आहे इकडून तोर हे रायगड दिसत असतं पण नाही दिसत. झुंजरमाची राजगड दिसतोय. बोलणार नाही उतर. अरे काय होत नाही, उतर रे गावरे. झुंजरमाचीकडे जाताना हा थोडासा अवघड पॅच लागतो. या बुर्जावरून झुंजरमाचीकडे जातो. आमच्या माग पण भारी आहे. जसं मी म्हटलं झुंजरमाचीकडे जाताना अजून एक अवघड पॅच लागतो हा. त्याच्यामुळे जे बिगिनर्स आहेत त्यांनी थोडा विचार करूनच झुंजरमाचीकडे जाण्याचा प्रयत्न करावा. अरे हे काहीतरी स्टंट करतात IPL 2025 RCB इसला कप नमदे. त्याच्या तारा आहेत ना ज्या सपोर्टला लावलेल्या, सॉरी इथे जे रेलिंग लावलेले सपोर्टला त्याच्या तारा बाहेर आल्या गुंडाळलेल्या, त्याच्यामुळे थोडंसं हाताला टोचतंय. त्याच्यामुळे थोडंसं जपूनच करायला पाहिजे. हा पॅच आहे ना तसा सोपा आहे, हे बस आवड करून घ्यायचं. एक तार आहे त्या तारेला सगळे लटकून लटकून यायचा प्रयत्न करतात. सोपा पॅच, एवढा पण अवघड नाही. अरे गड किल्ला त्या आम्ही दोघं तर आलो. कुठे गेलं आपण दोघं? तिकडे या पॅच मधून उतरलोय आणि हा पॅच चढून थोडंसं अवघड वाटतंय. अवघड नाही वाले, आमचा दादा चढतोय. भारी पण मजा येते हे ट्रेकिंग.
यायचं का तुला वरती तुम्ही झुंजार माचीवरून थोडंसं वरती आल्यावर हे आपल्याला बांधकाम बघायला भेटतं. आता बांधकाम हे त्या काळाचं आहे किंवा आत्ताच आहे सांगता येणार नाही, पण इथं थोडंसं आम्ही आता आराम करून घेतोय कारण की आम्ही आज घरी जाणार नाही, इथं स्टे आमचा वेल्ल्यातच. वू मी जिथे जातो ते मला कुत्रे भेटतच असतात. इकडे बघ वरती बघ ना ब्लॉग मध्ये, नाही भाव देत नाही तो, ठीक आहे आता काय. किल्ल्यावर कोकण दरवाजाजवळ महादेवाचं आणि मेंगाई माताचं मंदिर आहे. त्या दोन्ही मंदिरामध्ये जाऊन आम्ही आमचं दर्शन करून घेतलं. आणि मेंगाई माताच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची देखील मूर्ती होती. महादेवाच्या मंदिरात देखील गेलो, तिथे देखील दर्शन घेतलं आणि नंतर गेलो आम्ही कोकण दरवाजाकडे. आता आम्ही कोकण दरवाजावर आलो आणि कोकण दरवाजावर जे सरळ दिसते ना ते आहे बुदला माची. तिकडे जाणार नाही आम्ही. मागच्या वेळी जेव्हा मी आलो जाऊन आलो, तिकडे काय असं खास बघण्यासारखं नाही, पण आहे बुदला माची. आम्ही बसलोय थोडंसं आराम करायला, तर थोडंसं इथल्या भयानक अशा गोष्टी वेदन सांगतो. कारण की वेदनचं गाव आहे ना खाली, मग ते शाळेपाशी काहीतरी दिसतं वगैरे असल्या गोष्टी, आणि त्यावर आमच्या सुमेधची फाटून हातात तो म्हणतो उतरायला घ्या आणि त्यात आवाज अमावस्या आहे, पिंपरीला जायचं. तो म्हणतोय आता इथं कुठं थांबायचं, डायरेक्ट पिंपरीला जायचं. पण बाहेर कसं जाणार, अमावस्या आहे आज. बाहेर नाही रात्री 6 नंतर नाही फिरायचं. त्यामुळं त्याची फाटली आहे. तो म्हणते उतरले, काय म्हणतो तू उतरायला घ्या. उतरायला घ्या. चला राव सिरियस चला कुठं घरी निघू ना, तुझी मावशी म्हणली ना आता निघा. तू राहणार आहे का? काही गड किल्ले असतात ना जे चढण्यापेक्षा उतरण्यात जास्त अवघड वाटत, त्यातलंच एक तोरणा आपण म्हणू शकतो. कारण की चढताना कसं रिलिंग्स वगैरे आहे, पण उतरताना थोडंसं अवघड वाटतो किल्ला. तर हा तर शेवटचा पॅच आहे उतरतानाचा सुरुवातीचा, नंतर तर अवघड पॅचेस आहेत अजून, त्यावेळी देखील बघू आता मस्त मस्त. आणि तुम्हाला जाणवत असेल व्लॉगच्या ज्या सुरुवातीला जी एनर्जी होती ती एनर्जी आता राहिली नाही. अर्थातच दिवसभर हे सगळं ट्रेकिंग वगैरे करून सेम एनर्जी मेंटेन करून थोडंसं अवघड होतं, पण काय विषय नाही. महाराजांचं नाव घ्यायचं आणि व्लॉग पूर्ण करायचा. आणि तुम्ही काय करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं, कमेंट करायचं आणि सबस्क्राईब करायचं, विषयच नाही. जय शिवराय. खाली आलोय गड उतरून आणि इथं माझी अप्सरा वाट बघतीये. माझी कशी दिसतीये, तो बी दिसतोय, पण कशी दिसते अशी बघत बसावं असं वाटतं. किती वेळा बघावं हिच्याकडे, तेवढ्या वेळा कमीच. आता आम्ही आहे ना खालीच, गाव कोणते वेल्लेच नाही, विंजर तोरणाच्या पायथ्याशी वेल्ले गावाच्या पुढे आलं की विंजर गाव लागतं. तिथं वेदांची मावशी राहते, तर आता मी त्यांच्याकडे स्टे करणार आहे, मस्त जेवण वगैरे करणार आहे आणि उद्या सकाळी उठून इथलं एक महादेवाचं मंदिर करून घरी जाणार आहे. तर असे झाले आमचे तोरणा ट्रेक. तुम्हाला व्लॉग कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराज आहे. धन्यवाद.